एक अभिनेत्री आहे जिनं अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा यांच्याबरोबर ती काम केलेलं होतं. रामायणासारख्या मालिकेमध्ये सुद्धा तिनं काम केलेलं होतं. पण याच अभिनेत्रीच्या बाबतीमध्ये अंगावरती शहारे आणणारी घटना घडलेली होती. अत्यंत भयंकर पद्धतीनं तिचा खून झालेला होता. आता 28 वर्ष होत आली, तिचा खून झाला होता, पण अजूनही खुनी सापडलेला नाही. आता ही अभिनेत्री कोण होती, तिच्या बाबतीमध्ये नक्की काय घडलेलं होतं? रामानंद सागर यांना रामायण मालिकेसाठी सीता माता जी आहे त्यांच्या आईची म्हणजेच सुनैना यांची भूमिका करणारी एक अभिनेत्री पाहिजे होती. आणि त्यावेळेस उर्मिला भट यांना त्यांनी बोलावलं आणि त्यांची ऑडिशन घेतली आणि त्यांना ती भूमिका मिळाली होती. 80-90च्या दशकामध्ये ही जी महामालिका आहे ती प्रदर्शित झाली आणि जगाच्या इतिहासामध्ये झालं नाही अशा पद्धतीचं रेकॉर्ड झालेलं होतं. पण या मालिकेमध्ये उर्मिला भट यांनी काम केलं, पण त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या झालेली होती. आता ही घटना आपल्याला सविस्तर बघायची. तर या ज्या उर्मिला आहेत त्या मूळच्या होत्या उत्तराखंडमधल्या, म्हणजे उत्तराखंड या ठिकाणचं देहरादून आहे त्या भागामध्ये त्या जन्माला आलेल्या होत्या 1934 साली. बालपण त्या ठिकाणीच गेलं, त्यांचं शिक्षणसुद्धा त्या ठिकाणी झालेलं होतं. आता लहानपणापासूनच नाट्य आणि संगीताची त्यांना आवड होती आणि पुढं मग त्या लोकगायिका आणि एक नृत्यांगना म्हणून समोर आलेल्या होत्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. आता उर्मिला भट यांच्या कारकिर्दीची सुरुवात जी आहे ते नाट्यरंगभूमीपासून झाली होती. त्यांनी नाटकामध्ये काम सुरू केलं होतं आणि त्या राजकोटमधल्या संगीत कला अकादमीमध्ये लोकनृत्य आणि गायिका म्हणून सामील झाल्या होत्या, तिथं काम करत होत्या. आता त्या काळामध्ये त्यांचं प्रसिद्ध गुजराती नाटक होतं जेसल तोरल. तर या नाटकाचे 1000पेक्षा जास्त प्रयोग झालेले होते. ते नाटक प्रचंड गाजलेलं होतं आणि इथूनच मग त्यांना एक वेगळी ओळख मिळालेली होती. आता थिएटर चाललेलं होतं ते करत करत मग त्यांनी गुजराती आणि राजस्थानी चित्रपटामध्ये काम करायला सुरुवात केली होती आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 75पेक्षा जास्त गुजराती चित्रपटात काम केलं होतं आणि 15 ते 20 राजस्थानी चित्रपटात त्यांनी भूमिका केलेल्या होत्या. आता त्यानंतर मग हिंदी या चित्रपटामध्ये पण त्यांनी पदार्पण केलं होतं. 1967मध्ये हमराज हा जो चित्रपट आहे त्या चित्रपटात त्यांना एक छोटीशी भूमिका मिळाली होती आणि त्यातनं त्यांनी पदार्पण हिंदीमध्ये केलेलं होतं. हा बॉलिवूडमधला सस्पेन्स थ्रिलर असा चित्रपट होता. याच्यामध्ये राजकुमार, त्यानंतर सुनील दत्त, विमी किंवा मुमताज यांच्या प्रमुख भूमिका होत्या आणि या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला होता. या चित्रपटानंतर मात्र उर्मिला यांना एकामागून एक चित्रपट मिळत गेले होते. 1968मध्ये त्यांनी संघर्ष चित्रपटात काम केलं होतं. त्याच्यामध्ये दिलीप कुमार, वैजयंतीमाला, बलराज साहनी, संजीव कुमार यांच्या भूमिका होत्या आणि या चित्रपटामध्ये सुद्धा उर्मिला यांची एकदम छोटीशी भूमिका होती. पण उर्मिला या अशा अभिनेत्री होत्या की त्यांना मिळालेली जी कोणतीही भूमिका असेल त्या अगदी जीव तोडून अगदी समरसून त्या करत होत्या आणि त्यामुळे त्यांनी 130पेक्षा जास्त हिंदी चित्रपटामध्ये पण काम केलेलं होतं आणि बहुतेक चित्रपटामध्ये त्यांनी मोठे जे कलाकार होते, मोठे जे स्टार्स होते, तर त्यांच्या आईची भूमिका केलेली होती. आता उर्मिला भट यांनी दिग्गज कलाकार म्हणजे आता त्याच्यात अमिताभ बच्चन असतील, धर्मेंद्र, जितेंद्र, शशी कपूर, ऋषी कपूर, त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा, प्रेम चोपडा, रणजित, डॅनी, हेमा मालिनी यांच्याबरोबर ती काम केलेलं होतं आणि त्याबरोबर ती आँखियों के झरोके से, गीत गाता चल, बेशरम, राम तेरी गंगा मैली, बालिका वधू, धुंद असे काही त्यांचे प्रसिद्ध चित्रपट होते. उर्मिला या अत्यंत बुद्धिवान आणि सक्षम अशा पद्धतीच्या अभिनेत्री होत्या. आता त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचं अत्यंत सुखी आणि आनंदी असं कुटुंब होतं, परिवार होता. त्यांचं लग्न प्रसिद्ध गुजराती रंगभूमीवरचे कलाकार होते मार्कंड जशभाई भट यांच्याबरोबर झालेलं होतं आणि आता मार्कंड भट जे आहे त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर ते गुजरातच्या वडोदरा या भागामध्ये जन्माला आलेले होते. लहानाचे मोठे त्या ठिकाणी झाले होते. त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं आणि त्यांनी MS विद्यापीठ आहे तिथं 30 वर्षापासून अधिक काळ नाट्यशास्त्राचं अध्यापक म्हणून काम केलं होतं आणि त्यांनी अनेक गुजराती नाटकामध्ये अभिनय केला होता, दिग्दर्शन केलेलं होतं आणि वयाच्या अगदी 10व्या वर्षापासून ते रंगभूमीवरती होते, अभिनय करत होते. 1958मध्ये त्यांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठामधून नाटकाचे पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली होती आणि त्यांनी राजकोट या ठिकाणचं सौराष्ट्र संगीत नाटक अकादमी या ठिकाणी 2 वर्ष नाट्य विभागाचे प्रमुख म्हणून पण काम केलेलं होतं. आता भट जे आहेत ते बडोद्याचे सयाजीराव म्हणजे महाराजा सयाजीराव विद्यापीठ जे आहे नाट्यकला विभागाचे ते प्रमुख राहिले होते आणि सगळ्यात यात सांगायचा उद्देश काय आहे तर पती आणि पत्नी
हे दोघंही जबरदस्त अभिनेते होते. नाटकामध्ये, चित्रपटामध्ये दोघांनीही काम केलं होतं. आता ते पती जे आहेत त्यांना तर गुजराती रंगभूमीचे प्रणेतेसुद्धा म्हटलं जातं. आता अशा पद्धतीनं पण आता यांचं लग्न झालं कसं, तर मार्कंड आणि उर्मिला या एकाच ठिकाणी अभिनय शिकत होत्या आणि शिकता शिकता यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. त्यानंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आता एकच फील्ड होतं, एकमेकांना सपोर्ट करणारे होते, त्यामुळे यांनी लग्न करायचं ठरवलं होतं. आता तसं पाहिलं तर उर्मिला उत्तराखंडच्या, हे गुजरातचे. आता त्याच्यामुळे मग जेव्हा हे घरी कळलं त्यावेळेस मग घरच्यांनी, आता तो काळ तसा होता तर त्याच्यामध्ये कुरकुर बुरबुर सुरू झालेली होते. पण शेवटी यांनी लग्न केलं, संसार सुरू झाला आणि दोघांनाही एक मुलगी झाली, 2 मुलं झाली आणि सामान्यपणे त्यांचं जीवन चाललेलं होतं, आनंदाने जीवन चाललेलं होतं. आता हे पती पत्नी काम करत होते, मुलंसुद्धा मोठी होत होती. मुलगी रचना जी आहे तिचं लग्न विक्रम पारेख यांच्याबरोबरती झालेलं होतं आणि बाकीची 2 मुलं जी आहेत त्यांचंही करिअर चाललेलं होतं, ते करिअर करत होते. म्हणजे तसं पाहिलं तर सगळं आनंदी आनंद होतं, सगळं काय कुठल्याही गोष्टीला कमी नव्हती. आता उर्मिला पाठीमागच्या 25 वर्षापासून अभिनय करत होत्या. रामायणामध्ये सीतेची माता म्हणजेच महाराणी सुनैना यांचं त्यांनी पात्र केलेलं होतं. 1985मध्ये उर्मिला भट यांनी राजश्री प्रोडक्शनचा TV मालिका होती पेईंग गेस्ट, याच्यामध्ये शारदा शर्माची भूमिका केली होती. आता या भूमिकांव्यतिरिक्त त्यांनी श्याम बेनेगल यांच्या भारत एक खोज ही जी मालिका होती त्याच्यामध्ये काम केलं होतं. त्याचबरोबर ती ZTVचा एक हॉरर शो होता, त्याच्यामध्ये पण त्यांनी भूमिका केली होती. आणि त्यांच्या या सगळ्या कार्याला सलाम म्हणून गुजरात सरकारने त्यांना पुरस्काराने सन्मानित केलेलं होतं. 1995मध्ये त्यांचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता पापी देवता. आता याच्यामध्ये धर्मेंद्र यांच्या आईची भूमिका यांनी केली होती. आणि त्यानंतर पुढं म्हणजे 1997मध्ये त्यांच्या जीवनातील अत्यंत दुःखद आणि काळा दिवस उजाडलेला होता. त्यांचं वय त्यावेळेस होतं 63 वर्षाचं आणि त्या मुंबईमधल्या जुहू या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये एकट्या राहत होत्या. त्यांचं कुटुंब गुजरातमध्ये होतं आणि त्यांची मुलं, पती बाहेर होते आणि मुलगी जी आहे ती त्यांच्या सासरी होती. आता तारीख होती 23 फेब्रुवारी 1997. आता या दिवशी जावई विक्रम पारेख जे आहेत ते त्यांच्या घरी आले होते आणि त्यांनी बेल वाजवली, दरवाजा उघडला नाही. आता सासूबाईंना मग त्यांनी आवाज दिला तरीही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर दरवाजा त्याने टकटक केलं, वाजवला तरीसुद्धा उघडला नाही. आता त्यावेळेस मग त्यांनी शेजारी पाजारी जे होते त्यांना विचारलं की म्हटलं की ह्या दरवाजा का उघडत नाही आहेत, काही कुठं बाहेर वगैरे गेले का वगैरे. पण बाहेर गेले असतं तर बाहेरून कुलूप लावलेलं असतं. तर त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं, शेजाऱ्यांनी सांगितलं, म्हटलं अहो सकाळी कामवाली आली होती आणि त्या कामवालीने सुद्धा आवाज दिला, बेल वाजवली तरीसुद्धा त्यांनी दरवाजा उघडला नाही. आता मात्र त्या जावयाला काळजी वाटायला लागली की नक्की काय झाले, सकाळपासून दरवाजा उघडलेला नाही, मग काय आजारी पडल्या की काय झालं. त्याच्यानंतर मग त्यानं बायकोला कळवलं, मेहुण्यांना कळवलं आणि या सगळ्यांना बोलावून घेतलं आणि नंतर दरवाजा उघडला. हे आतमध्ये गेले आणि आतमधलं दृश्य अत्यंत भयंकर होतं. घरामध्ये सगळीकडे सामान अस्ताव्यस्त विखुरलेलं होतं आणि उर्मिला रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या होत्या. त्यांचा गळा चिरलेला होता, दोरीनं त्यांचे हातपाय बांधलेले होते. आता हे सगळं दृश्य बघितल्यानंतर मात्र अंगावरती काटा येत होता. ते प्रचंड घाबरलेले होते आणि त्याच्यानंतर मग त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचं पथक त्या ठिकाणी आलं आणि आता ही जी क्रूर हत्या होती ती झाल्याची बातमी सगळीकडे पसरली. आता पोलीस तपासामध्ये अशी माहिती बाहेर आली की उर्मिला भट ज्या आहेत त्या त्यांच्या घरामध्ये 22 फेब्रुवारीच्या रात्री एकट्या होत्या आणि त्यावेळेस काही अज्ञात गुंड किंवा काही चोर किंवा काही दरोडेखोर घरामध्ये घुसले आणि त्यांनी एकट्या असलेल्या अभिनेत्रीला दोरीनं बांधलं आणि त्यांच्या घरामध्ये ठेवलेले जे काही साहित्य होतं, रोख रक्कम होती, दागिने होते, तर ते मौल्यवान गोष्टी वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी घेतल्या आणि जाण्यापूर्वी गुंडांनी उर्मिला यांचा गळा चिरून धारदार शस्त्रानं त्यांची हत्या केली होती. मात्र मारेकरी कोण होते हे अजूनही कळलेलं नव्हतं. त्यानंतर पुढं तपास झाला. त्यानंतर मारेकऱ्यांच्या विरोधामध्ये पोलिसांनी पुरावा शोधण्याचा प्रयत्न केला पण कोणताही पुरावा सापडला नाही. मारेकऱ्यांची ओळख पटली नाही. पोलिसांच्या हाती काही लागलं नाही. दिवस उलटले, महिने उलटले, वर्ष उलटलं तरीसुद्धा मारेकरी कोण आहे हे कधीच कळलेलं नाही, आजपर्यंत कळलेलं नाही. पोलिसांनी सगळ्या बाजूने तपास केला होता, सगळ्या लोकांच्या चौकशा केलेल्या होत्या पण तरीसुद्धा तपास लागला नव्हता. आणि ही जी केस आहे, ही जी हत्या आहे ती एक गूढ बनून गेलं होतं आणि हे गूढ अजूनही उलगडलेलं नाही आहे. ही एक अनसॉल्व्ड अशा पद्धतीची दुर्मिळ घटना आहे. आता या बाबतीत तुम्हाला काय वाटतं, म्हणजे खुनी कोण असेल? म्हणजे आता आपण एक अंदाज केला तर खरंच खुनी चोर दरोडेखोर असेल का?
जर समजा तो चोर असेल तर त्यांना कसं कळलं की या घरी एकट्याच आहेत, कारण चोर काही त्याला कसं कळलं की हे अशा पद्धतीने ते एकटे असतील. दुसरी गोष्ट, हे सेलिब्रिटीचं घर होतं, त्यांच्या घरात सुरक्षा यंत्रणा तर असणार आहे, मग मारेकरी अचानकपणे आतमध्ये कसा काय घुसला. तिसरी गोष्ट, ते जर समजा अनोळखी असतील आणि चोरी करून गेले असतील तर मग त्यांना उर्मिला यांची हत्या करण्याची गरज काय होती, कारण उर्मिला त्यांना ओळखत नाहीत, ते उर्मिलांना ओळखत नाहीत, फक्त आले, चोरी केली, निघून गेले. आणि जर समजा आता उर्मिला यांचे हातपाय बांधले होते, शिवाय त्यांच्या तोंडातही बोळा कोंबला असेल आरडाओरडा करू नये म्हणून, मग याचा अर्थ एकतर 63 वर्षाची म्हातारी बाई आहे, तिचं तोंड बंद आहे, हातपाय बंद आहेत, आणि अशा वेळेस त्या चोरांना कोणता धोका होता. मग कदाचित ते चोर जे आहेत ते जवळचे सुद्धा असू शकतात, किंवा खुनी जे आहेत ते जवळचे असू शकतात. अर्थात तपासामध्ये या गोष्टी समोर आलेल्या नाही आहेत, आपण फक्त शक्यता मांडली. आणि तुम्हाला काय वाटतं या बाबतीत ते सुद्धा तुम्ही जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.